हां बोल. नुसतं माईक बंद असल्या नुसती बोलत बसते. हा बोल. तर आज आमचा खाणी डे खाणी डे. आज शुभांगीने काय काय बनवलं आहे सांगतो. सकाळी उठलो, सकाळी तिचं कालपासून ठरलं होतं नाही का की आज बनवायचं फ्राईड राईस, आणि तो पण घरी. हिच्या बापाने केलं नव्हतं कधी. आणि ही करायला निघाली. आता झालं काय, केलं तिने फ्राईड राईस सुरू आणि कढईत केलं. आता चौकाचं टाकलं ते टाकलं, चौकाचं एकत्र टाकलं, एकच तरी टाकायचं असतं एकाचं. चौकाचं टाकलं, एवढं बकवास तर काय सांगू. ते भात तरीच असा ओला होता, असा रट चिरट. आणि ते म्हणजे ना तो चिकन भात होता ना तो फ्राईड राईस होता. त्या मधल्या गोष्टी तरी मी 2 ताटे भरून खाल्ली. तरी मी एकच ताट खाल्लं, 2 नाही ताटं खाल्ली. हिच्या मनासाठी हिला वाटावं बाकी हां खराब नाही केलं म्हणून खाल्लं, नाहीतर मी नसतं खाल्लं. तर अशा प्रकारे सकाळी फ्राईड राईस खाल्ला. 12-1 वाजले की बाईनी चिकनची भाजी केली. चिकनची भाजी केली, 1 नंबर झाली. त्याला आपलं काही विषय नाही बाई, ती 1 नंबर झाली. त्यासोबत तिने बाजरीची भाकर पण केली, ती पण 1 नंबर विषय झाला. तर थोडं बसलो, व्हिडिओ वगैरे एडिटिंग केला, व्हिडिओ टाकला. त्याला काही व्ह्यू आले नाहीत अजून. आणि मग आता आलो आम्ही डोंगरात. हिची इच्छा होती लई दिवसापासून या डोंगरावर इकडं यायचं असं फिरायला. तर मग त्यासाठी आलो डोंगरात. फक्त आता हिने मला वर्ण नाही टाकून द्यावं, माझ्यासोबत आई बाई कुणी नाही. हिने फक्त काय प्लॅन केला जर असेल. 6 वर्ष चालू राहतो आम्ही संग, पण काय सांगता येतं कोणाच्या मनात काय. प्लॅन केला, आधीच ट्रेड चालू आहे, दिलं ढकलून त्या अवघड आहे. त्यामुळे तिला पुढं चलून देतोय आणि मी मागे चालतोय. तर चला, तर मग अजून तुम्हाला काय काय दाखवतो मी. व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. सो जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण रविवारचं काय करायचं म्हटलं, तर आज आपण आलो शुभांगीला घेऊन डोंगरात फिरवण्यासाठी. तर हे असं आपल्याला जायचं. आता बघू शकता तुम्ही, असे काय राहतात लोक इथं. इकडे डोंगरावर जायचं आपल्याला. तर चला, तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तुम्हाला कुठं कुठं चालू आहे, कुठं कुठं भेट देणार आहे मी, ती बघू मला दाखवतो. इथं पाणी पण आहे बघा. माझं इच्छा काय, फिरायला आलोय मी. हिला आज दिसली दगड, तर कुणाचं काय तर कुणाचं काय. हिचे लगी डोक्यात आलं की हा दसऱ्याचं धुणं वगैरे असेल तर किती धुवायला मजा येईल. तर बघू, अजून दसऱ्या तर आमच्या इथं झालं ना अजून एकदा. इथं आल्यापासून इथं आहे पाण्याचा स्रोत, आणि इकडं ही कपडे धुवायला. हे बघा, शुभांगीला डोंगरावर आल्यानंतर काही कंदमुळाची झाडं दिसलेली आहेत. तर ती कंदमुळाची झाडं बघू शकता तुम्ही. तिने 2-3 तर तोडल्यात, घरी मध्ये लावाय घेऊ अजून. हो का, चालू तिथं कंदमुळाची झाड काढायची. तुम्ही बघितले कधी कंदमुळाची झाड? हो का, आणि हे निघल्यावर असं दिसतंय कंदमुळाचं झाड. कसं कळे कंदमुळाचं झाड? मला माहिती कंदमुळ आधी म्हणत होता तुम्ही? नाही, गावाकडे खाल्लेत नाही मी फर्स्ट टाइम बघितली. कंदमुळ खाल्लंय पण आठवत नाही सो कशी असते. वाव, सो नाईस. कंदमुळे बघा, कंदमुळे जेवढी दिसतात तेवढी काढणार आहेत. पाहू शकता तुम्ही, बोरं खाती. बोरं या सीझनला कुठनं बोरं आले काय माहिती. हे बघा झाड कशी लागतात बोरं. हायब्रिड थोडी बोरं पडल्यात जंगलामध्ये. बोरीचं झाड पाहू शकता. बोरं कसे कशी काढायची पाहिजे, ताजी ताजी बोरं. काय म्हणतेस? चव नाही बरं. ओके. कोण आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. का मामा इथं मोबाईल बघत बसलेला आहे, आणि इथं आम्ही बसलेलो. हे बघा कसं खेळतोय माझ्यापाशी.
तर तेव्हा कसं असतंय बघा कॅमेऱ्यात बघून. सांग ना मागं पुढच्या टावर वडापाव करू. अशा प्रकारे आता सध्या आम्ही रेस्ट आम्ही ते गेले डोंगरावर त्यासाठी रेस्ट करत बसले ते आता. तर हा चालला पळाला बघा कुठं चाललाय. तर आला आला आला. तिकडं कुठं नेमकं कुठं लहानपणी क्यूट दिसत होता आता मी क्यूट दिसतो. मैं अगर सितारों से चुरा के लाऊं तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथंच संपत आहे. धन्यवाद.